लोकहित लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। दारवा प्रतिनिधी ज्योतिताई रोकडे। दारवा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर संपन्न। शनिवार दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी दारवा येथील जाधव जिनिंगमध्ये राज्य शासनाच्या निर्देशानुसार दारवा विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त मृदा व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय संजय भाऊ राठोड यांच्या उपस्थितीत श्री छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या समाधान शिबिराला सर्व क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी जनतेच्या समस्या सोडविण्याकरिता आपले स्टॉल लावून उपस्थित होते। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून यवतमाळ वाशिम लोकसभेचे खासदार संजय देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, पुसद उपविभागीय अधिकारी आशिष ब्रिजवल, दारवा उपविभागीय अधिकारी विजय सूर्यवंशी, दारवा नगरपालिकेचे नगराध्यक्ष सुनील चिरडे, व्यसनमुक्ती प्रबोधनकार मधुकर खोडे यांचेसह श्रीधर मोहोळ, भाऊराव ढवळे, यशवंत पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते। यावेळी पालकमंत्री आणि उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले। त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध क्षेत्रातील प्रमाणपत्रे वाटण्यात आले। लोकहित लाईव्ह न्यूजसाठी दारवा प्रतिनिधी ज्योतिताई रोकडे। खरं तर माननीय मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून माझे सहकारी राज्याचे महसूल मंत्री सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी संपूर्ण राज्यामध्ये महाराजस्व समाधान शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। निमित्त होतं मुख्यमंत्री महोदयांचा वाढदिवस आणि त्याच पद्धतीनं राज्याचे कर्तव्यदक्ष स्वर्गवासी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ अशा पद्धतीचा हा जनसेवेचा उपक्रम राज्य शासनाच्या वतीनं राबवण्याचा मानस ठरलेला आहे। आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला माननीय मुख्यमंत्र्यांनी आता त्यांचं मनोगत ठेवताना बोलताना सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य जसं लोक कल्याणकारी राज्य होतं आणि त्या विचाराचा वारसा जपून आज महायुती सरकारच्या वतीनं आम्ही सुद्धा गेले अनेक वर्ष लोकहित लाईव्ह न्यूजसाठी विजय कदम पालकमंत्री श्री संजय भाऊ राठोड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज सुरुवात झालेली आहे आणि जवळपास 22 ते 24 विभाग वेगवेगळे प्रशासकीय यामध्ये पार्टिसिपेट झालेले आहे आणि जवळपास 5 ते 6 हजार लाभार्थ्यांना वाटप हे या ठिकाणी आता सध्या सुरू आहे। आणि यामध्ये जसे की महसूल विभाग, नगर विकास विभाग, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग, कामगार विभाग असे जवळपास 24 विभाग या ठिकाणी कार्यरत आहेत। प्रत्येक विभागाने यामध्ये त्यांच्याकडील अधीनस्थ असलेल्या ज्या शासकीय योजना आहेत त्या योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्या महाराजस्व अभियानाच्या मार्फत केलेला आहे। महसूल विभागाचे माननीय मंत्री महोदय श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या संकल्पनेतून सदर उपक्रम आपण या ठिकाणी राबवत आहोत। मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त ह्या अभियानाचा भाग घ्यावा आणि आपले अर्ज या आज एकाच छताखाली सर्व विभागांचे निकाली काढण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत। धन्यवाद। या ठिकाणी किती लोकांचा लाभ झालेला आहे? तसं तर 100 लोकांचा लाभ मंजूर झालेला आहे। 70 ते 80 लोकांनी प्रमाणपत्र घेतलेलं आहे लाभ मंजूर झाल्याचे। विभागामध्ये किती लोकांना लाभ झालेला आहे? तसा तर म्हणजे बऱ्यापैकी महाडीबीटी वरून बऱ्याच शेतकऱ्यांना आम्ही लाभ दिलेला आहे, परंतु समाधान शिबिरामध्ये प्रातिनिधिक स्वरूपामध्ये इथे 4 जणांना आम्ही वाटप केलेलं आहे माननीय मंत्री महोदयाच्या हस्ते। तर त्यामध्ये 2 गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दिलेला आहे आणि 2 कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टरचा लाभ इथे देण्यात आलेला आहे, वाटप करण्यात आला। महाराष्ट्र राज्य विकासाचा लाभ किती लोकांना मिळालेला आहे? मॅडम इथे आम्ही 45 लोकांचं जवळपास समाधान करून दिलेलं आहे। यांना 100 कृषी योजना मागेल त्याला 100 योजना
आणि स्मार्ट मीटर योजनेमध्ये आम्ही त्यांना लाभ द्यायचं आश्वासन दिलेलं आहे. ते येईल आणि आपला अर्ज कंप्लीट करून आम्ही त्यांना काय म्हणतात सौर ऊर्जेचं प्रोव्हिजन करून देऊ. लावण आहे की आपल्या महसूल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांचे सर्व विधानसभा क्षेत्रामध्ये आयोजन केले आहे. माझे सहकारी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी निमित्त माझ्या वाढदिवसाचे शोधले असले तरी यातून सर्वसामान्य जनतेची सेवाच होणार आहे. तसा माझा वाढदिवस मी कधीच साजरा करत नाही आणि कोणाला करूही देत नाही, पण कोणी सामाजिक उपक्रम घेत असेल तर नाही देखील म्हणत नाही. शेवटी शेवटच्या घटकाची सेवा होत असेल तर प्रत्येक निमित्त साधलेच पाहिजे. सध्या वारीचा कालखंड असल्याने 26 तारखेनंतर सुद्धा ही शिबिरे आयोजित करण्याचा त्यांनी निर्णय घेतला, हे चांगले झाले. या शिबिरांमधून महसुली सेवांचे जागीच निराकरण, विविध दाखले, सेवांचा लाभ हा नागरिकांना एकाच ठिकाणी घेता येणार आहे. या उपक्रमाला मी खूप खूप शुभेच्छा देतो. असेच लोकोपयोगी उपक्रम सातत्याने व्हावे असाही आग्रह करतो. पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन आणि सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. यांची जयंती तसेच माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून आजचा हा छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर हा कार्यक्रम आपण दारोहा दिग्रज या मतदारसंघातल्या नागरिकांकरता आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री संजय भाऊ राठोड साहेब, या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे माननीय खासदार श्री संजय भाऊ देशमुख साहेब, व्यासपीठावरील इतर सर्वच मान्यवर, थोडा वेळ असल्यामुळे सर्वांचे खूप येत नाही. विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, सर्व पत्रकार बंधू भगिनींनो, तसेच दिग्रज या विधानसभा क्षेत्रातील उपस्थित सर्व नागरिक बंधू भगिनी, सर्वांचे छत्रपती शिवाजी महाराजस्व शिबिरात मनापूर्वक स्वागत करताना मला अत्यानंद होता. आजचा हा उपक्रम माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या जन्मदिवसानिमित्त तसेच स्वर्गीय पवार माजी मुख्यमंत्री यांच्या जयंतीनिमित्त आपण आयोजित करत आहोत. हा कार्यक्रम हा केवळ शासकीय औपचारिकता नसून शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमाला साधून प्रशासन जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. आजच्या काळामध्ये प्रशासनाची व्याख्या बदलत आहे. पूर्वी प्रत्येक नागरिकांना त्या प्रशासकीय कार्यालयामध्ये संबंधित काम करून घेण्यासाठी ज्या वेळ खर्चिक व्हायचा तो कुठेतरी कमी करून आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपण कुठेतरी स्वतःहून नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. आणि याच विचारातून महसूल विभागाच्या मार्फत आयोजित करण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज शिबिर हे नागरिकांच्या दारी सेवा पोहोचवणारे एक प्रभावी व्यासपीठ आहे. विविध विभागांच्या सेवा प्रमाणपत्रे
योजनांचा लाभ हा एकाच ठिकाणी कमी वेळेमध्ये पारदर्शकरित्या पद्धतीने आणि सुलभ रीतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा हा आपला या ठिकाणी प्रयास आहे. लोकाभिमुख प्रशासन म्हणजे नागरिकांचा केवळ एक अर्जदार म्हणून नव्हे तर शासनाच्या प्रत्येक निर्णयाचा केंद्रबिंदू म्हणून पाहण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करतो आणि त्याच्या अनुषंगानेच आपल्या विविध शासकीय सेवा त्या नागरिकांपर्यंत आपण पोहोचवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे. प्रशासनाचे यश हे फक्त फायटिंगची संख्या याच्यावरती